नमस्कार मंडळी. आयुष्यात संकटे तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील आत्मिक बळ जागे करण्यासाठी येतात. पण आपण संकटांना घाबरतो की सामोरे जातो? आज 22 मे. आज आपण राष्ट्रसंत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अत्यंत मार्गदर्शक प्रवचनाचा अर्थ समजून घेणार आहोत. आजचे हे प्रवचन आपल्याला संकटात स्थिर राहण्याची आणि खरी सेवा करण्याची ताकद देईल. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे कुस्त्या खेळून किंवा व्यायाम करून आपले शरीरबळ वाढते आणि अवघड गणिते सोडून आपले बुद्धिबळ वाढते, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आपले आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे आपल्यातील देहबुद्धी किंवा अहंकार कमी होणे. अनेकदा आपण देवाकडे संकटे दूर करण्याची प्रार्थना करतो, पण महाराज सांगतात की संकटे परत घेणे म्हणजे एका अर्थाने तुमचे नुकसान करणेच आहे. कारण देवाला तुमचे हित कशात आहे हे उत्तम ठाऊक असते. त्यामुळे आलेल्या भोगांना, दुःखांना समाधानाने भोगण्यातच खरा पुरुषार्थ आहे. दुखणे किंवा आजारपण आले असता औषध नक्की घ्यावे, पण औषधात गुण आणणारा तो परमात्माच आहे हे विसरू नये. औषधाने प्रत्येक वेळेला फरक पडतोच असे नाही. ज्याचे ज्यात भले आहे तसे देव करत असतो. अशा वेळेला आपण देवाकडे एकच मागावे, हे भगवंता, हा भोग भोगण्याची मला ताकद दे. माझे समाधान भंगू देऊ नकोस आणि तुझे सतत स्मरण राहू दे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुःख समाधानाने भोगतो तेव्हा आपल्या प्रारब्धाचे, कर्माचे ओझे तितकेच कमी होत असते. आजारपणाची फार काळजी न करता त्याची उपेक्षा केली तर ते आपोआप कमी होते. आपली जशी स्वतःच्या अस्तित्वावर खात्री असते तशीच खात्री देव आहे ह्यावर असायला हवी. आणि आपले सद्गुरू हेच देव आहेत हा भाव म्हणजेच खरी श्रद्धा. बरेचदा आपण देहबुद्धीने म्हणजे आपल्याला जे आवडते तशी महाराजांची सेवा करतो. पण महाराजांना काय आवडते? महाराजांची खरी सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे, सतत नामस्मरण करणे, सर्व भूतांमध्ये प्रत्येक माणसात भगवंत पाहून कोणाचेही मन न दुखवणे आणि परमात्मा सर्व काही करतोय ही भावना मनात ठेवणे. महाराज म्हणतात, जर आपल्यात बदल होत नसेल तर दोन गोष्टी असू शकतात. एक तर आपल्यात बदल करण्याची शक्ती महाराजांमध्ये नसेल किंवा आपण योग्य अभ्यास करत नसाल. पण परमार्थात एकदम बदल होणे योग्य नाही. जसा 105 डिग्री ताप दुसऱ्या दिवशी एकदम 95 डिग्री झाला तर ते शरीरासाठी घातक असते. तसेच एखादा अत्यंत रागीट माणूस दुसऱ्या दिवशी अचानक शांत झाला तर ते योग्य नाही. आपल्यातील बदल हा विवेकाने आणि हळूहळू झाला पाहिजे. आपण जे भजन, पूजन किंवा नामस्मरण करतो ते केवळ वरवरचे न राहता आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याचे फळ आपल्याला लवकर दिसेल. तर मंडळी, आजच्या प्रवचनातून आपण काय शिकलो? संकटांना न घाबरता नामस्मरणाची कास धरून समाधानाने परिस्थितीला सामोरे जाणे हाच परमार्थाचा खरा मार्ग आहे. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.